एका छोट्याशा गावात कच्च्या पायवाटा आणि मातीच्या सुगंधात एक जुनं पण मोठं घर उभं होतं. त्या घराच्या भिंतींना खूप काही माहिती होतं. दुःख, भेदभाव, टोमणे आणि एक निरागस मनाच्या मूक आक्रोशाची कहाणी. त्याच घरात राहत होती अन्वी, एक अशी मुलगी जी जशी चेहऱ्याने सुंदर होती त्याहूनही अधिक सुंदर तिचं मन होतं. साधी, शांत, कष्टाळू आणि खूप सहनशील. पण नशिबाने तिच्या वाट्याला लहानपणापासूनच आपुलकी नव्हे तर एकटेपण लिहिलेलं होतं. अगदी लहान वयातच एका भयानक अपघातात तिने आपले आई वडील गमावले होते. त्यांच्या जाण्यानंतर ती आपल्या काकांच्या घरी राहायला आली. त्या घरात तिची काकू वंदना, तिची मुलगी सोरा आणि घरातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आजी गौरीबाई यांच्यासोबत ती राहत होती. पहाटेचा अंधार अजून पूर्णपणे हटला नव्हता तेवढ्यात घरातील एका छोट्याशा खोलीचं दार जोरात ठोकलं जाऊ लागलं. "अगं ओ अन्वी, अजून झोपली आहेस का? सूर्य डोक्यावर आला आहे आणि तुला अजूनही झोपच गोड वाटते का?" अन्वी घाबरून उठली. तिचे डोळे अजून पूर्ण उघडलेले नव्हते. थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. काकू, मी उठले आहे, आताच येते. ती उठून दार उघडते. दार उघडताच समोर उभी होती वंदना. चेहऱ्यावर तिरस्कार आणि आवाजात कटुता. "अगं, उठलीस का? घरात एवढं काम पडलं आहे. अंगण झाडायचं आहे, विहिरीतून पाणी आणायचं आहे, चूल पेटवायची आहे, डाळ शिजवायची आहे, सोराचे कपडे इस्त्री करायचे आहेत आणि तू आहेस की इथे राणी बनून झोपली आहेस?" काकू, काल रात्री उशिरापर्यंत धान्य साफ करत होते, मग भांडीही. "अगं, बस बस, प्रत्येक वेळी कारणं तयार असतात तुझ्याकडे. चल, लगेच कामाला लाग. आणि ऐक, आज सोराच्या मैत्रिणी घरी येणार आहेत. जरा देखील काही कमी पडलं ना तर बरं होणार नाही." तेवढ्यात काठीचा आधार घेत गौरीबाई तिथे आल्या. त्यांच्या उर्धट डोळ्यात माया होती आणि त्या मायेमागे दडलेले खोल दुःखही. "वंदना, मुलगी रात्रभर काम करत होती. थोडी प्रेमाने बोल ना, शेवटी तीही या घरचीच मुलगी आहे." "अगं आई, तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हीच हिला डोक्यावर बसवून ठेवलं आहे आणि मुलगी म्हणता. ही माझी मुलगी नाही, ही तर माझ्या डोक्यावरचं ओझं आहे, ओझं." हे ऐकताच गौरीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. अन्वीने लगेच आपलं डोकं खाली झुकवलं. आजी, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काम करेन. अन्वीने काही न बोलता कामाला सुरुवात केली. सर्वप्रथम तिने अंगण झाडलं. मग 2 मोठे घडे उचलून ती विहिरीकडे निघाली. गावातील बायका तिला नेहमी तिथेच पाहायच्या. सकाळी सकाळी शांतपणे, कोणतीही तक्रार न करता काम करताना. अगं, बघा ना, हीच ना वंदनाच्या घरची मोठी मुलगी. किती साधी आहे बिचारी. हो ग, पण नशीब बघ, इतकी चांगली मुलगी आणि घरात कुणी तिची विचारपूसही करत नाही. अन्वीने सगळं ऐकलं. प्रत्येक शब्द तिच्या मनाला भिडत होता. पण नेहमीप्रमाणे तिने शांततेची चादर ओढली. ती पाणी भरून घरी आली. तिने चूल पेटवली, पीठ मळलं, भाजी चिरली, डाळ शिजायला ठेवली, चटणी वाटली आणि मग सोरासाठी बदामाचं दूध तयार केलं. थोड्याच वेळात सोरा आपल्या खोलीतून बाहेर आली. रेशमी ओढणी, नीटनेटके केस, हातात आरसा. जणू त्या घरातील प्रत्येक गोष्ट तिच्यासाठीच खास होती. "अगं माझी राजकुमारी, उठलीस? आज तर अगदी चंद्राचा तुकडा दिसतेस." आई, तू पण ना, रोज रोज माझी इतकी स्तुती करू नकोस. "अगं, खरंच सांगते, संपूर्ण गावात तुझ्यासारखी सुंदर मुलगी नाही." तेवढ्यात अन्वी दूध घेऊन आली. "अगं, थोडी सावधपणे, सांडू देऊ नकोस. हे तुझ्यासाठी नाही, माझ्या मुलीसाठी आहे." आई, हिला सांगा ना, जरा लांब उभी राहायला. हिचे मळके कपडे पाहून माझा मूडच खराब होतो. हे ऐकून एका क्षणासाठी अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिने ते तिथेच थांबवलं. हे घे सोरा, तुझं दूध. अगं, माझं नाव घेऊन मला हाक मारू नकोस आणि जास्त आपलेपणा दाखवायचा प्रयत्नही करू नकोस. आपल्यात जमीन आसमानाचा फरक आहे.
दारात उभ्या असलेल्या गौरीबाईंनी हे सगळं ऐकलं होतं. प्रत्येक टोमणा त्यांच्या हृदयाला भुसकत होता. पण वय आणि परिस्थिती अनेकदा सत्यालाही गप्प बसायला भाग पाडतात. त्या दिवशी दुपार काहीतरी वेगळीच होती. गावाच्या गल्ली बोळात नेहमीसारखंच ऊन पसरलं होतं, पण हवेत एक विचित्र हालचाल जाणवत होती. विहिरीजवळ चौकात, शेताच्या बांधावर अगदी पाणी भरणाऱ्या बायकांच्या बोलण्यातही आज एकच विषय होता. अगं, ऐकलंस का? शेजारच्या गावातील मोठे व्यापारी धीरज शेठ आपल्या आईसोबत आपल्या गावात येणार आहेत. हो ग, आणि म्हणे त्यांची आई स्वतः सून बघायला येते आणि ती मुलगी फक्त सुंदरच नाही तर संस्कारीही हवी म्हणे. आजकाल कोण विचारतो ग संस्काराचा, पण जर खरंच साधेपणा आणि चांगले गुण पाहत असतील तर आपल्या गावात अन्वीसारखी मुलगी मिळणं कठीण आहे. इतक्यात वंदना तिकडे आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी बनावटी सौम्यता होती, पण डोळ्यात सावधपणाची एक चमकही होती. ती बायकांजवळ येताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. अगं वंदना, तुझ्या घरी तर 2-2 मुली आहेत ना? आणि खरं सांगायचं तर मोठी अन्वी खूपच सुशील आणि सुंदर आहे. हवं असेल तर मी बोलणी लावून देऊ का? हे ऐकताच वंदनेच्या चेहऱ्यावरची स्मित रेषा क्षणभर झिजली. तिच्या डोळ्यात जणू काहीतरी टोचल्यासारखं दिसलं, पण लगेचच तिने स्वतःला सावरलं आणि ओठांवर गोड हास्य आणलं. अगं नाही ग, आता तर मी लहानगी सोरासाठी विचार करते आहे. तीच या घराची लाडकी आहे आणि आता तिच्यासाठी चांगले संबंध पाहण्याची वेळ आली आहे. अगं, पण सोरा तर लहान आहे ना. आधी मोठ्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे ना. अगं, या गोष्टींमध्ये मोठं लहान असं काही नसतं. जिथे नशीब खुलायचं असतं तिथेच गोष्ट जुळते आणि प्रत्येक मुलगी प्रत्येक घरासाठी बनलेली नसते ना. तुझं म्हणणं बरोबर आहे ग, पण अन्वी सारखी शांत आणि कष्टाळू मुलगी तर कोणतंही घर सहज सांभाळू शकते. हे ऐकताच वंदनाच्या मनात काहीतरी पेटलं. बाहेरून ती हसत होती, पण आतून मत्सर आणि लोभ एकाच वेळी डोकं वर काढत होते. गावकरी तिच्या स्वतःच्या मुलीपेक्षा अन्वीचं जास्त कौतुक करत आहेत, ही गोष्ट तिला अजिबात सहन झाली नाही. तिने मान थोडी उंचावली आणि बनावटी सहजतेने म्हणाली, माझी सोरा ही काही कमी नाहीये. तिच्यात सौंदर्य आहे, वागणं बोलणं आहे, राहणीमान आहे. मोठ्या घरात फक्त चूल मूठ बघून थोडी सून निवडतात. हे बोलताना वंदनाच्या मनातील खरी बाजू हळूहळू समोर येऊ लागली. आता तो संबंध तिला केवळ लग्नाचा प्रस्ताव वाटत नव्हता, तर तिच्या महत्त्वाकांक्षेचं एक दार वाटत होतं. एक असं दार ज्याच्या पलीकडे पैसा होता, मान सन्मान होता आणि आपल्या मुलीला उंच स्थान मिळवून देण्याची ही एक संधी होती. तिचा हात नकळत मुठीत घट्ट आवळला गेला. संध्याकाळी घरी परतताच वंदनाने सोराला आपल्या खोलीत बोलावलं. अगं बाळा, आपल्यासाठी खूप मोठी संधी आली आहे. कसब्यातल्या मोठ्या व्यापाऱ्याचं नातं आलं आहे. बोलणी अन्वीच्या नावाने सुरू झाली आहेत, पण लग्न तुझंच होणार. खरंच आई? हो, आणि जर त्यांनी अन्वीला पसंत केलं तर ते मी बघून घेईन. पाहुण्यांसमोर तू बसशील आणि अन्वी स्वयंपाक घरातच राहील. अरे वा आई, मग तर मी त्या घराची राणीच बनेन. त्या खोलीत लोभाची चमक पसरली होती. दुसरीकडे अंगणात अन्वी शांतपणे आपलं काम करत होती. तिला काहीच माहिती नव्हतं. तिच्या निरागस डोळ्यात अजूनही एक आशा होती. कदाचित एक दिवस हे घर तिलाही आपलंसं मानेल. रात्र गडद झाली होती. सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले होते, पण स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात अजूनही भांड्याची हलकीशी खणखण ऐकू येत होती. अन्वी भांडी आवरत होती. तेवढ्यात गौरीबाई हळूहळू तिच्या जवळ आल्या. मुली, खूप दमली असशील ना? नाही ग आजी, मी ठीक आहे. अगं, खोटं बोलू नकोस. तुझे हात बघ, किती सोलले गेले आहेत. गौरीबाईंनी तिचे हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या उर्जत डोळ्यात पाणी दाटून आलं. अगं, तुझे आई वडील आज असते तर. आजी, तुम्ही आहात ना, माझ्यासाठी तेच पुरेसं आहे. देव साक्ष आहे बाळा, तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे.
पण एक दिवस तुझा चांगुलपणा तुझी सर्वात मोठी ताकद बनेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी घरात काहीतरी वेगळीच लगबग होती. वंदनाने अन्वीला नेहमीपेक्षा अजून लवकर उठवलं. अगं ऐक, आज घर चकाचक दिसायला हवं आणि नाश्त्यामध्ये कचोरी, दम आलू, दही वडे, खीर आणि मिठाई सगळं तूच बनवणार आहेस. आणि लक्षात ठेव, पाहुण्यांसमोर अजिबात येऊ नकोस. हो काकू. आणि कुणी विचारलं की घरात मोठी मुलगी कोण आहे तर तोंड उघडायचं नाही. मी जे सांगते तेच होईल. अन्वीने शांतपणे मान हलवली आणि कामाला लागली. सकाळपासून दुपार झाली पण तिचे हात क्षणभरही थांबले नाहीत. संपूर्ण घर सुगंधाने भरून गेलं. दुपारपर्यंत धीरज शेठ आपल्या आईसोबत आले. धीरजचा चेहरा तेजस्वी होता पण डोळ्यात अहंकार नव्हता तर समजूतदारपणा होता. याया, तुमचं मनापासून स्वागत आहे. ही माझी मुलगी सोरा. सोरा दागिने आणि झगमगत्या कपड्यात सजून बसली होती. मुली, तुला कोणकोणती कामं येतात? काकू, मला घरातले सगळे कामं येतात आणि मी खूप छान स्वयंपाकही करते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून भांड्यांचा हलका आवाज आला. धीरजच्या आईचं लक्ष तिकडं गेलं. तिथे कोण आहे? अगं, ती फक्त घर कामात मदत करते. इतक्यात गौरीबाई आत आल्या. ती अन्वी आहे. त्याच वेळी अन्वी मान खाली घालून ताट घेऊन आत आली. साधे कपडे, कपाळावर घामाचे थेंब पण चेहऱ्यावर विलक्षण शांतता. धीरजच्या आई काही क्षण तिला निरखून पाहत राहिल्या. त्यांच्या अनुभवी नजरेला खूप काही समजलं होतं. मग सगळ्यांनी जेवण केलं. धीरजची आई हसून म्हणाली, जेवण खूपच स्वादिष्ट आहे. हे कोणी बनवलं? माझ्या सोराने. माझी मुलगी लहानपणापासूनच खूप गुणी आहे. धीरज सेठने पहिल्यांदा सरळ नजरेने अन्वीकडे पाहिलं. अन्वी नम्रपणे म्हणाली, जर मीठ कमी जास्त झालं असेल तर माफ करा. क्षणभर खोलीत शांतता पसरली. सत्य कधी बोलत नाही पण ते दिसून मात्र येतं. त्या रात्री पाहुणे परत गेले. वंदना आणि सोराला वाटलं त्यांची युक्ती यशस्वी झाली. पण त्याच रात्री धीरजने आपल्या आईशी स्पष्टपणे सांगितलं, आई, जिने जेवण बनवलं, जिने नम्रपणे सेवा केली आणि जिच्या चेहऱ्यावर कुठलाही दिखावा नव्हता, मला तीच मुलगी आवडली आहे. अरे मुला, मीही ह्याच विचारात होते. खरी सून बनण्याची लायकी अन्वीमध्येच आहे, सोरात नाही. मग दुसऱ्या दिवशी धीरजची आई एकटीच वंदनाच्या घरी आली. अहो, आम्हाला तुमची मोठी मुलगी अन्वी आवडली आहे. जर तुम्हाला मान्य असेल तर आम्ही तिच्यासोबत नातं जोडू इच्छितो. हे ऐकताच वंदना आणि सोराचे चेहरे फिक्के पडले. काय अन्वी? अगं बहीण, कदाचित तुम्हाला गैरसमज झाला आहे. नाही बहीण, मला सगळं नीट समजलं आहे. घर कोण सांभाळतं, सेवा कोण करतं, खरं कोण आणि दिखावा कोण, मला सगळं कळतं. गौरीबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अन्वीला तर विश्वासच बसत नव्हता. आजी, खरंच? हो ग बाळा, तुझ्या नशिबाचे दरवाजे आता उघडायला लागले आहेत. पण जिथे एका बाजूला आशा होती तिथेच दुसऱ्या बाजूला मत्सर आता ज्वालामुखी बनला होता. त्या रात्री वंदना आणि सोरा त्यांच्या खोलीत बसल्या होत्या. आई, हे होऊ शकत नाही. जिला मी नेहमी माझ्यापेक्षा कमी समजलं ती माझ्यापेक्षा श्रीमंत घरात लग्न करेल, कधीच नाही. अगं, तू काळजी करू नकोस. अजून नातं पक्क झालेलं नाही आणि ते मोडायचं कसं तेही मला चांगलं माहीत आहे. अगं आई, काय करणार आहेस? अगं, गावात अफवा पसरवायच्या, धीरजच्या आईच्या कानात विष भरायचं आणि सगळ्यात आधी गौरीबाईंना काही दिवसांसाठी घरापासून दूर करायचं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जणू नशिबानेही त्यांच्या योजनेला साथ दिली. गौरीबाईच्या माहेरून पत्र आलं. त्यांच्या भावाची तब्येत खूप बिघडली होती. गौरीबाईंना जावंच लागलं. मुली, स्वतःची काळजी घे आणि कशालाही घाबरू नकोस. आजी, तुम्ही जा, मी ठीक राहीन. पण तिच्या मनात एक हलकीशी भीती घर करू लागली होती.
आजी गेल्यानंतर लगेचच वंदना आणि सोराने आपला डाव सुरू केला. एके दिवशी बाजारात संधी साधून सोरा धीरजच्या आईला भेटली. काकू, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. अगं मुली, काय झालं ग? काकू, अन्वी बाहेरून जितकी साधी दिसते तितकी ती साधी नाही. ती घरकाम करते, पण मनापासून नाही. गावातल्या मुलांशी हसत हसत बोलते. काही वेळा तर ती लपून छपून बाहेरही गेली आहे. मी बहीण म्हणून गप्प होते, पण तुमच्या मान सन्मानाचा प्रश्न आहे. अगं हो, गावातही लोक तिच्याबद्दल बोलत असतात. धीरजच्या आईच्या मनाला मोठा धक्का बसला. ज्या मुलीवर त्यांनी विश्वास ठेवला होता तिच्यावरच संशय निर्माण झाला. त्या संध्याकाळी त्या रागाने वंदनाच्या घरी आल्या. अगं बहीण, आता आम्हाला काहीही ऐकायचं नाही. हे नातं आम्ही इथेच संपवतो. पण काकू, माझी चूक तरी काय आहे? अगं, आम्हाला कोणतीही सफाई नको, इतकं बोलून त्या निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर अन्वी तिथेच जमिनीवर बसली आणि मोठ्याने रडू लागली. अगं, पाहिलंस ना, तुझं खरं रूप समोर आलंच. काकू, मी काहीच केलं नाही. खोटं बोलायलाही मर्यादा असते. त्या रात्री अन्वी खूप रडली. आकाशाकडे पाहत ती मनोमन म्हणाली, आई बाबा, तुम्ही असता तर कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला असता. मग काही दिवसातच वंदनाने घाईघाईत अन्वीचं लग्न ठरवलं. एका गरीब पण प्रामाणिक तरुणासोबत. मोहन मजुरी करत होता. घर छोटंसं होतं, साधन कमी होती, पण तो मनाने खूप चांगला होता. अगं, तुझ्यासाठी याहून चांगला मुलगा मिळणार नाही. गप्प बसून लग्न करून टाक. अन्वीला पुन्हा एकदा आजीची खूप आठवण आली, पण आता काही बदलणं तिच्या हातात नव्हतं. लग्न झालं. दुसरीकडे सोराचं लग्न शहरातील एका अतिशय श्रीमंत घरात झालं. मोठा बंगला, गाडी, नोकर चाकर, दागिने, सगळं काही होतं. वंदना अभिमानाने फुलून गेली होती. पाहिलंस ना, मी माझ्या मुलीला कुठे पोहोचवलं आहे, वंदना अभिमानाने म्हणत होती. पण नशीब शांतपणे आपला हिशोब लिहित असतं. सोरा सासरी पोहोचली तेव्हा तिला खरंच वाटलं ती राणी बनली आहे. ती नेहमी सजलेली असायची, नोकरांवर ओरडायची, सासूला उलट उत्तर द्यायची आणि गर्वाने भरलेली असायची. या घरात आता माझंच राज्य चालणार. हळूहळू तिचं वागणं सगळ्यांना खटकू लागलं. नवरा तिच्यापासून दूर जाऊ लागला. सासू नाराज राहू लागली आणि घराचं वातावरण बिघडत गेलं. दुसरीकडे अन्वी आपल्या छोट्याशा मातीच्या घरात पोहोचली. तुटकी खाट, छोटंसं अंगण, स्वयंपाकघरात मोजकेच भांडे. पण तिथे मात्र एक गोष्ट होती जी तिने तिच्या जुन्या घरात कधीच अनुभवली नव्हती, तो म्हणजे आदर. पहिल्याच रात्री मोहन तिला म्हणाला, अन्वी, बघ, मी श्रीमंत नाही, पण तुला कधीही अपमान सहन करावा लागणार नाही. जे माझं आहे ते सगळं तुझं आहे. हे ऐकताच अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्यासाठी हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. हळूहळू तिने आपल्या प्रेमाने आणि मेहनतीने त्या छोट्याशा घराला स्वर्ग बनवलं. काही महिन्यातच त्या घरात आनंद नांदू लागला. वेळ पुढे सरकत गेला. सोरा तिच्या श्रीमंतीच्या जगात गुंतून गेली. कधी मध्ये आईशी बोलायची, पण फक्त दागिने, कपडे आणि ऐशो आराम यांच्याच गोष्टी. त्याच दरम्यान गौरीबाई परत आल्या आणि त्यांना सगळं सत्य कळलं. त्या पूर्णपणे तुटून गेल्या. माझी मुलगी, माझी अन्वी, तिच्या वेळी मी तिच्या सोबतही नव्हते. मग काही महिन्यातच गौरीबाई या जगाचा निरोप घेऊन गेल्या. त्यानंतर हळूहळू वंदनाची तब्येत खालावू लागली. ना घर सांभाळता येत होतं, ना शरीर साथ देत होतं आणि सोराकडे आईसाठी वेळच नव्हता. आणि एक दिवस वंदनाने थरथरत्या हातांनी सोराला फोन केला. मुली, माझी तब्येत खूप खराब आहे, काही दिवसांसाठी घरी ये. आई, आता कसं येऊ? इथे खूप काम आहे. तू औषध घे आणि बरी हो. मुली, मी एकटी आहे. आई, मी नंतर बोलते. आणि फोन कट झाला. आणि त्या क्षणी वंदनाने पहिल्यांदाच एकटेपणाचा खरा अर्थ अनुभवला.
खूप धैर्य एकवटून तिने अन्वीला फोन लावला. त्यावेळी अन्वी अंगणात कपडे वाळत घालत होती. मोहनही शेतातून नुकताच परतला होता. फोन वाजला. हॅलो अन्वी, मी वंदना बोलते आहे. क्षणभर अन्वी शांत राहिली. काकू, तुम्ही ठीक आहात ना? नाही मुली, मी ठीक नाही आहे. खूप आजारी आहे आणि एकटी आहे. आणि मुली, मला तुझी माफीही मागायची आहे. अन्वीचं मन लगेच पिघळलं. तुम्ही तिथेच थांबा काकू, मी आताच येते. अगं, काय झालं? अहो, काकू खूप आजारी आहेत. चल, आपण लगेच त्यांना घेऊन येऊ. अन्वी तात्काळ निघाली आणि वंदना जवळ पोहोचली. वंदना खूपच अशक्त दिसत होती. मुली, मी तुझ्याशी खूप वाईट वागले तरी सुद्धा तू आलीस. काकू, आता काही बोलू नका, आधी माझ्या सोबत चला. अन्वी तिला आपल्या घरी घेऊन आली. औषध काढा, खिचडी, रात्रभर जागून सेवा केली. अन्वीने एका क्षणासाठीही जुन्या दुःखांना मध्ये येऊ दिलं नाही. काकू, काळजी करू नका, इथे तुम्ही तुमच्या घरात आहात. वंदना शांतपणे अन्वीकडे पाहत राहायची आणि मनातच विचार करायची. जिला मी आयुष्यभर परकी समजलं, तीच आज माझ्या डोक्यावर हात ठेवून बसली आहे. मग काही दिवसांनी सोराला कळलं की तिची आई अन्वीच्या घरी आहे. ती फळं, मिठाई आणि महागड्या भेटवस्तू घेऊन आली. घरात पाऊल टाकताच तिने पाहिलं, वंदना चारपाईवर शांतपणे बसली होती आणि अन्वी तिच्यासाठी औषध तयार करत होती. अगं आई, तू कशी आहेस? बघ, मी तुझ्यासाठी किती गोष्टी आणल्या आहेत. अगं सोरा, हे सगळं परत घेऊन जा. जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू आली नाहीस. आई, मी कामात अडकले होते. अगं, अडकली होतीस. एका आईसाठीही तुला वेळ मिळाला नाही. आणि बघ, जिचा तू नेहमी अपमान केलास त्याच अन्वीने माझा जीव वाचवला. सोराची नजर हळूहळू अन्वीकडे वळली. अन्वी तशीच होती, शांत, नम्र, ना अहंकार ना तक्रार. मी तुला नेहमी प्रेम दिलं आणि तिला टोमणे दिले. तुला पुढे नेलं आणि तिच्या आनंदावर पाणी फिरलं. पण खरी मुलगी कोण निघाली? तू नाही तर ती अन्वी. हे ऐकताच सोराचा अहंकार पूर्णपणे तुटून पडला. ती खाली बसली. अन्वी ताई, मला माफ कर. मी नेहमी तुझा अपमान केला, तुझं नातं तोडलं, तुला खूप दुःख दिलं आणि तू तरीही आईची सेवा केलीस. काही क्षण अन्वी शांत राहिली. तिच्या डोळ्यात जुन्या जखमा पुन्हा उमटल्या, पण तिच्या मनात द्वेष नव्हता. ती हळू आवाजात म्हणाली, सोरा, मला खूप वेदना झाल्या होत्या, पण जर मीही द्वेषच निवडला असता तर मग आपल्यात फरक काय राहिला असता. तुला तुझी चूक समजली, तेच खूप आहे. ताई, तू मला खरंच माफ करू शकतेस. अगं, माफ करणं कठीण होतं, पण मी खूप आधीच तुला माफ केलं आहे. हे ऐकताच वंदना रडू लागली. अन्वी बाळा, शक्य असेल तर मला पण माफ कर. मी तुला कधीच मुलगी मानलं नाही, पण खरी मुलगी तूच निघालीस. आई, असं म्हणू नका. जे झालं ते आता विसरून जाऊया. मग काही दिवसातच वंदना पूर्णपणे बरी झाली. आता तिच्या आवाजात ती जुनी कठोरता नव्हती. ती प्रत्येक वेळी अन्वीला माझी मुलगी असं प्रेमाने हाक मारू लागली. सोरा ही पूर्णपणे बदलली होती. आता तिच्या बोलण्यात अहंकार नव्हता, तर नम्रता होती. त्यानंतर सगळे एकत्र आणि आनंदाने राहू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. जन्माने तयार झालेलं नातं नेहमी सर्वात खरं असतं असं नाही. खरं नातं तेच असतं जे दुःखात साथ देतं, अपमानाला उत्तर म्हणून सन्मान देतं आणि द्वेषाला उत्तर म्हणून प्रेम परत करतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.